नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी आता ई-के-वाय-सी करणं बंधनकारक होणार आहे. कारण ही ई-के-वाय-सी ची प्रोसेस जर पूर्ण केली नाही तर रेशन मिळणं बंद होणार आहे. तर ही नेमकी काय बातमी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, रेशनसाठी आता ई-के-वाय-सी बनावट ग्राहकांना बसणार चाप. कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन करावं लागणार आधार लिंक. तर ही बातमी सांगण्यात या ठिकाणी आलेली आहे की आधार लिंक जे आहे तर ते कार्डधारकांना दुकानदारांकडे जाऊन आता करावं लागणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे. त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे. ई-के-वाय-सी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे. दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-के-वाय-सी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र धान्याचे वितरण करायचे की ई-के-वाय-सी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे. राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलेलं आहे. एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. त्यासाठी अद्ययावत असलेले आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पास मशीनद्वारे आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-के-वाय-सी करता येणार आहे. मात्र एखाद्या ग्राहकाचे 10 वर्षापूर्वीचे आधार असल्यास ई-के-वाय-सी करण्यापूर्वी हे अपडेट करावं लागणार आहे. त्यानंतर रेशनची ई-के-वाय-सी करता येईल. म्हणजे आधार कार्ड अपडेट करून 10 वर्ष झाली असतील तर त्यानंतर आधार कार्ड अपडेट करूनच ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर मित्रांनो, ही आता ई-के-वाय-सी कशासाठी करायची आहे तर ते पाहूया. तर 100% धान्य वितरणासाठी धान्याचे वितरण अधिक पारदर्शकपणे करणे हा ई-के-वाय-सी करण्याचा उद्देश आहे. राज्यात सध्या धान्याचे वितरण 96 ते 98% होते. यापूर्वी राज्यातील सर्व ग्राहकांना रेशन कार्डाला आधार क्रमांक जोडण्यात आले आहे. तरी देखील वितरणात 2 ते 4% गळती असल्याचे दिसून आले. हे प्रमाण 100% वाढवण्यासाठी हा पर्याय काढण्यात आला आहे. तर मित्रांनो, रेशनचं हे वितरण जे आहे तर ते 100% होण्यासाठी ई-के-वाय-सीचा पर्याय हा काढलेला आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांना ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही एक महत्त्वपूर्ण माहिती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूया. धन्यवाद.